नमस्कार. आपलं नाव काय ताई? मी विद्याताई गाडेकर. शेवगाव नगर परिषदची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपण नगर अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहात असं जाहीर झालेलं आहे. तर शेवगावमधील ज्या प्रश्न आहे, समस्या आहे, त्या तुम्हाला माहीत असतीलच. तरी पण या मुलाखतीद्वारे जनतेला तुमचं मनोगत समजावं याकरिता हा उहापोह आपण मांडला आहे. तर आपलं विजन काय आहे शेवगावविषयी? सर्वात महत्त्वाचं, शेवगाव जे शहर आहे आपलं, हे भौगोलिकदृष्ट्या अतिशय सुंदर आहे. इकडून आपल्याला जायकवाडी धरण आहे, म्हणजे काही पट्टा आपला निसर्गरम्य असा खूप सुंदर आपला पाण्याचा पट्टा आहे. मात्र शेवगाव शहराची जर अवस्था पाहिली, धरण उशाला कोरड घशाला अशा पद्धतीने आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्ते आहेत, नाल्या आहेत, खड्डे आहेत. त्याच पद्धतीने आपल्या शहरासाठी जी एक आपण व्यवस्थापनाचा जर विचार केला तर व्यवस्थापन कुठेच दिसून येत नाही. अनेक प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला सांगते, शेवगावच्या जनतेपुढे जर आपण गेलो तर सगळे प्रश्न जनताच आपल्याला सांगेल. बरोबर आहे. आता ह्या निवडणुकीमध्ये काही पक्षांतर्फे पण उमेदवार नगराध्यक्षपदासाठी शेवगावमधील उभे आहेत, का जेणेकरून त्यांचं विजन काय आहे हे न सांगता फक्त फोकस गाजावाजा करायचा आणि एक प्रोपागंडा करायचा आणि प्रोपागंडा करून मतदार कसे बोलतील आणि आपल्या मतदान कसं मिळेल याविषयी ते यशस्वी होताना दिसतात, असं एकंदर आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याला आपण कशा पद्धतीने अडवणूक करणार आहात? सर्वात महत्त्वाचं, जे आत्ता सध्याचं वातावरण चाललंय, ठिकठिकाणी फ्लेक्स आहेत, ठिकठिकाणी आम्ही कशी समाजसेवा करतोय हे प्रत्येक उमेदवार प्रत्येकाच्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवतंय. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला शेवगाव शहराच्या किंवा तालुक्याच्या सर्व नागरिकांना ही विनंती करायची आहे की सर्व लोकांना माहिती आहे, एज्युकेटेड लोकांनाही माहिती आहे आणि अनएज्युकेटेड आपण जो रसातळातला आपला जो सामान्य नागरिक आहे, अगदी रोडवर बसून छोटा मोठा व्यवसाय करणारा, की आपल्या शेवगावचे हे जे प्रश्न आहेत, ह्या 4-8 दिवसाच्या भूलथापा किंवा 4-8 दिवसामध्ये तुम्ही सभा लावल्या, तुम्ही नेते बोलवले, तुम्ही विविध आश्वासनं दिली, तर मला असं वाटतं जो एज्युकेटेड आणि विचार करणारा व्यक्ती असेल तो व्यक्ती तुमचं कामाचं प्रोफाईल पाहिल, ना की आत्ता तुम्ही किती गाजावाजा करून मोठमोठ्या सभा घेऊन किंवा फ्लेक्स आणि ध्वनी प्रदूषण करून तुम्ही तुमचं मोठमोठ्याने ओरडून सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आपलं काम हे बोललं पाहिजे. आपण कशा पद्धतीने रसातळातल्या माणसापर्यंत आणि गावापर्यंत आपण कसे पोहोचलो आहोत, आपली नीतिमत्ता किती सामाजिक आहे, आपण पद भोगल्यानंतर आपण 5, 10, 15, 20 वर्ष आपण या जनतेशी कसे वागलेले आहोत हे प्रत्येक माणूस लक्षात ठेवतो. म्हणजे अतिशय खेद वाटतो, भारताच्या बाहेर जर आपण विचार केला की निवडणुकींवरती होणारा हा खर्च करोडो रुपये आपल्याकडे केला जातो, पण तोच खर्च जर जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या सुखसुविधांसाठी केला तर मला असं वाटतं खूप प्रश्न मार्गी लागतील. आज जे लोक मोठमोठ्यानं ओरडून सांगतात मी समाजसेवक आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे सांगायची काहीच गरज पडली नाही पाहिजे. जर तुमच्याकडे तुम्ही पदं भोगलेली आहेत, तुम्ही माजी नगरसेवक असाल, नगराध्यक्ष असाल किंवा कुठलंही पद तुमच्याकडे असेल, तर त्या पदाच्या जोरावर तुम्ही जनतेचं किती काम केलेलं आहे हे जनता सर्व पाहिलेलं आहे. आज मी अपक्ष उमेदवार आहे. आज तुम्ही माझं काम गेले 3 वर्ष झाले बघतायत. त्याच्याही अगोदर 10, 12, 15 वर्षापासून मी अनेक ठिकाणी माझ्या स्वतःच्या पर्सनल कामातून मी मला दाखवलेलं आहे. माझं एज्युकेशन, माझं बिझनेस किंवा माझं काम हे तुमच्या सगळ्यांसमोर आहे. बरीच कामं अजून तुमच्यासमोर आलेली नाहीत. पण मला असं वाटतं की आपल्या शेवगाव शहराला एक निर्भीड, परखड आणि
एका व्यवस्थापनाची गरज आहे की जिथे खरे बोल आपण बोलले पाहिजेत. जनतेसाठी भांडणारा आपल्याला महिला व्यक्तिमत्व हवंय की जे की कसल्याही भ्रष्टाचार विरोधात बोललं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, अनेक प्रश्न आहेत, त्यापैकी बरेच प्रश्न असे आहेत की त्यांची ठेकेदारी, त्यांची दुकानं, त्यांचे अवैध धंदे हे यांचे स्वतःचे आहेत. मला एक सांगा, जो व्यक्ती अवैध धंदे किंवा दारू विकतो तर तीच व्यक्ती दारू किंवा व्यसनमुक्तीसाठी प्रचार कसा करू शकते? नाही करू शकत. हे जनतेला लक्षात आलेलं आहे. पण इथे अनेक लोकांशी जेव्हा मी संवाद साधला तेव्हा लोकांनी आम्हाला सांगितलं, ताई आम्हाला इथे ऑप्शन हवा आहे, नवीन चेहरा हवा आहे. लक्षात घ्या, माझं सगळ्या नागरिकांना हे आवाहन आहे की आज तुम्ही सगळ्यांना संधी दिलेली आहे, सगळ्या लोकांचं काम पाहिलेलं आहे. पण विद्याताई गाडेकर, आज मी अपक्ष उमेदवार आहे, नारळ माझं चिन्ह आहे, 2 नंबर अनुक्रमांक वरती जर तुम्ही तुमचं बोट नेलं तर यानंतर तुम्हाला हा पश्चाताप येणार नाही की आपण नारळाला मतदान दिलं, आपल्या विद्याताई गाडेकरांना आपण मतदान केलं तर आपण चूक केली काय. हा पश्चाताप कधीही कुणाला येऊ देणार नाही, याची मी 100% ग्वाही देते. कारण जो त्रास, जी वेदना आणि जे गावाचं सर्व चित्र मी पाहतीये, अतिशय खेदजनक आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक संस्कृती म्हणून, आणि आपला इतिहास फार मोठा आहे, आदर्श आहे. या इतिहासांना जर आपण अशा पद्धतीने, जर महाराष्ट्राची आता अस्ताव्यस्त आपण सगळी पाहिलेली आहे, जर आपण आपलं गाव सुधरू शकलो नाही, गावातल्या लोकांना आपण पाहिजे ती व्यवस्था, मी म्हणते प्रत्येक नागरिकाने हा विचार केला पाहिजे की आज मोठ्या सभा झाल्या, त्या ग्राउंडवरती तुम्ही आत्ताही चालून पहा, धुळीचं साम्राज्य आहे. कुठेही महिला स्वच्छतागृह नाही, पाण्याचं नियोजन नाही, गटारीचं नियोजन नाही, टाउन प्लॅनिंग नाही, असे एक नाही अनेक प्रश्न आहे. म्हणजे आपलं गाव, मला असा प्रश्न पडतोय की मागच्या कित्येक वर्षांपासून जे नेते, जे पुढारी इथे वावरले, त्यांच्या डोक्यात हा विचार आला की नाही की आपण ह्या गावाचं नेतृत्व करत आहोत. हे नेतृत्व करताना या गावाचा पुढे लोकसंख्या वाढल्यानंतर आपल्याला हे विजन ठेवावं लागेल. लक्षात घ्या, मला कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही, पण एक प्रत्येकाचा माइंडसेट असतो, प्रत्येकाचं विजन असतं. ज्या दृष्टिकोनातून मी हे गाव बघते किंवा मी एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट बघते, त्या दृष्टिकोनातून दुसरा एखादा व्यक्ती दुसऱ्या अँगलने बघू शकतो. कुणाला लाल रंग आवडेल, कुणाला हिरवा आवडेल, कुणाला पांढरा आवडेल. याचा अर्थ ती व्यक्ती वाईट आहे असं नाही, पण व्हिजनलेस व्यक्ती जर नेतृत्व करत असेल तर नक्कीच याच्यावरती जनतेने विचार केला पाहिजे. हे मतदान तुम्हाला वेगवेगळे आमिष दाखवून केलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, लोकशाही आहे, मतदान देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कुणीही तुम्हाला पैशाचं आमिष दिलं, कसलंही आमिष दिलं, तरीही एक सुशिक्षित वर्ग जो आहे, जो आजही मला कॉन्टॅक्टमध्ये आहे, अनेक फोन येतात, अनेक लोक मला प्रत्यक्ष भेटतात की ताई आम्हाला ही गोष्टीची आम्हाला खूप खंत वाटते. पण भावांनो, सर्व नागरिकांना मला विनंती आहे, एकदा अपक्ष उमेदवाराला, विद्याताई गाडेकराला तुम्ही संधी द्या. या संधीचं सोनं करेल आणि नक्कीच काम करणाऱ्याला जास्त बोलायची गरज लागत नाही. डे 1 पासून तुम्हाला मी ही गॅरंटी देते. आज निकाल काही लागेल, पण तो निकाल जर आपल्या बाजूने लागला तर 100% 100 हत्तीचं बळ माझ्या अंगात येईल आणि आपण अजून स्पीडने आपल्या शेवगावसाठी आपण लढू, विकास करू आणि एक आदर्श गाव आपण निर्माण करू. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह, क्या बात है.